कंटेंट क्रिएटर व बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वातील स्पर्धक करण सोनावणे आता भूतम भयम या हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बिग बॉस मराठीच्या घरातील कोणत्या सदस्यांनी फोन केले, बाल्कनीत नेमकी कोणती चर्चा व्हायची या आणि अशा अनेक गोष्टींचा खुलासा स्वतः करण सोनावणे याने लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. करण, बिग बॉस मराठी सीझन Yes, controversy. Let's go. अब आएगा मला. किती लोकांना म्हणजे आता म्हणजे बिग बॉस मधून बाहेर पडल्यानंतर खूप जण म्हणजे काही काही छोटे छोटे करतात. तुला डायरेक्ट फिल्म मिळाली, सो तुला फोन बिन आला का कधी? अरे का आता तुला फिल्म मिळाली, जो ट्रेलर बघितला, सो कोणाचा आला होता ऍक्च्युली फोन? पहिली गोष्ट तर असं आहे की मला ही फिल्म बिग बॉसच्या आधीच भेटलेली आणि मी असा कंटेस्टंट आहे पहिल्यांदा जगात पहिल्यांदा बिग बॉस 8 असा कंटेस्टंट आहे की विदाऊट जिंकून मला फिल्म भेटली. सो ह्याच्यापेक्षा मोठा अचिव्हमेंट काय असू शकतो मला माहित नाही. कोणाचा फोन आला होता? मला सगळ्यांचाच फोन आला. एक उदाहरणार्थ कोण? विशालचा फोन आला, रोशन दादाचा फोन आला, सचिन दादाचा फोन आला, रुचिता जामदार, ह्यांनी सगळ्यांनी सपोर्ट दाखवला. सागर कारंडे, ह्या सगळ्यांचा फोन आला आणि रितेश भाऊ त्यांनी स्टोरी शेअर केली. नंतर आम्ही बोललो पण आणि त्यांना मी बोललेलो पण जेव्हा बिग बॉसमध्ये मी होतो तेव्हा मी बोललो की असं असं चालू आहे आणि आपले जे दिग्गज कलाकार आहेत ते पण त्यांच्या फिल्ममध्ये होते, राजा शिवाजीमध्ये. सो त्यांना माहिती होतं. सो त्यांना मी बोललेलो की सर असं असं येतंय. बोलले हां, मी खूप जास्त एक्सायटेड आहे. त्यांनी पण चांगला सपोर्ट दाखवला आमच्या ट्रेलरला. सो बिग बॉस जे होतं ती एक फॅमिलीसारखी होती जेन्युनली. म्हणजे बिकॉज मी जे आत खेळायला गेलो आणि माझी जी बाल्कनीची प्लॅनिंग होती जी कोणालाच कळली नाही ती ही होती ऍक्च्युली की माझी फिल्म येणार होती आणि फिल्म मला आधीच भेटलेली. म्हणजे मागच्या वर्षी आम्ही शूट केलेलं हे मे जूनमध्ये केलं आणि त्याच्यानंतर मी बोललो की बिग बॉस सारखा एक प्लॅटफॉर्म ट्राय करून बघू, काहीतरी वेगळं ट्राय करून बघू. कारण आईचं स्वप्न होतं की एकदा तरी बिग बॉस मध्ये, आई खूप बिग बॉस बघते, तर बोललं एकदा जाऊन ये. तर मी बोललो चल जाऊन येतो, बघू काय. आणि आता बिग बॉस नंतर ही एक जर्नी सुरू होते. तर आमचं आधी असं होतं की मी जे 1-2 मराठी फिल्म्स किंवा हिंदी फिल्म्स केलेत तर त्याच्यात असं होतं की मी मित्रांना बोलायचो अरे इंटरवेल के पहिले आ क्योंकि वो सीन में मैं दिखेगा, मग नंतर नाही आहे पिक्चरमध्ये मी, असं बोलवायचं. मग ते स्टोरी येऊन काढायचे वगैरे असं. पण ही आमची पहिली मराठी फिल्म आहे ज्यात आम्ही कोणालाही बोलू शकतो की कभी भी या थिएटर में आपण ही दिखने वाले स्क्रीन पे. क्या बात आहे. सो तो वाला मोमेंट आहे. बट येस, बिग बॉसचे सगळे प्रेमियरला पण येणार आहेत, सगळ्या तसं सपोर्ट दाखवणार आहे बिकॉज ती फॅमिली तेवढी हार्डकोर होती. आयुष्य आहे जसं मी बोललो की समजून जा. बरं, बिग बॉस मधल्या स्विमिंग पूलची आठवण येते की नाही? अरे हो ना यार, खूप येते यार. मी तुम्हाला सांगतो, प्रमोशन तेव्हाच चालू झालेलं. तुम्ही ट्रेलर बघितला? ट्रेलर बघितला का? बोल ना, बघितला? पहिला शॉट काय आठवत आहे? नाही बघितला. अरे नाही, मला सांगतो, बघितलास तू ट्रेलर? पहिला असा पाणी आहे, पाण्यात एक कॉइन Coin पडतो. त्याचं प्रमोशन तो तेव्हा रोज उडी मारून करायचा. आठवलं तुला? उडी मारायचा. परीस. स्विमिंग पूलच्या खाली एक परीस होता, तो लोकांना तिकडे कॅमेरा नव्हता बिग बॉसने लावलेला. सो त्या सीन साठी मी तयारी करत होतो. 55 डेज एव्हरी डे स्विमिंग पूल मध्ये उडी मारायचो. तो कुठल्या तरी परीस काहीतरी बोलायचं पण ना, कोण कुठल्या तरी परीस काहीतरी बोलायचं. हे पण मी ऐकलंय. खूप 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 इंडेप, खूप जवळचा होता. खूप पुढे. बट हो, एवढंच नव्हतं. बाकी काय बिग बॉस बद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं तर 24 जुलैला भूतम भयम थिएटरमध्ये आठवणीने बघा. सगळं तुम्हाला कळेल की मी बिग बॉस मध्ये काय नाही, पण केलं, मला कसं नाही, काय. बिग बॉसचा एक अजून एक प्रश्न विचारायचा आहे. प्राजक्ता किंवा सचिनने असं तुला इन्सिस्ट नाही केलं, अरे आम्हाला एक गाणं करायला दे ना तुमच्या पिक्चर मध्ये? गाणं करायला? अरे विषय असं झालेला की हे एकदम हाडाचे कलाकार आणि हाडाचे डिरेक्टर आहेत. तर ह्यांचं असं होतं की मला 30 लोक पाहिजेत जे तुझ्या जवळ आहेत. हा, तर अच्छा, हे कारण आहे. नाही, असं ते बोलले आणि मी बोललो ठीक आहे चालेल. तर काहीतरी मी उत्तर शोधतोय, थांब, ते भेटत प्राजक्ता नाही. आणि सचिन कुमार काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल द्यायचं रे असं काहीतरी. हा, तर सचिन तिथून फोन करेल जळगावरून, आज तू असं बोलला. सो ते वाले विषय. बट नाही, प्राजक्ता किंवा सचिन किंवा आयुष, आम्ही जेव्हा हे बसायचो ना तेव्हा पण मी त्यांना या फिल्मबद्दल खूप बोलायचो. त्यांना सांगायचो अरे अशी फिल्म आहे, तुम्ही खूप जास्त एक्सायटेड आहे. आयुषची पण फिल्म येते, आयुष संजीव, त्याची पण फिल्म येते. आम्ही खूप डिस्कस करायचो की कधी येईल, काय येईल, कसं होईल, रिॲक्शन काय माहीत नाही. बिकॉज कधी कधी असे असतात ना की फिल्म बनतात पण येत नाही. सो तसेवाले कधी कधी विषय होतात. म्हणजे येईल ना, अशी तुझी फिल्म येईल असं मी बोलतोय.
बघ ना आता मी काय पिडणार या लोकांना हा? मला दिसलं हा? पुष्कळ मैं खुद तुझं. ही खुद के तलाश में हूँ. सो माहित नव्हतं येईल का नाही येईल आणि त्याच्यात मग मी बोललो की बिग बॉसला जाऊ. बिग बॉस नंतर कदाचित फिल्म येईल आणि मी सरांना त्यावेळी पण बोललो की सर मी बिग बॉस मध्ये असेल सो जिंकलो वगैरे तर मग सर टाका फिल्म टाका मी जिंकून डायरेक्ट प्रीमियरला सर पोहोचेल आणि सर असे एडिट करवते आणि मी डायरेक्ट दरवाजा हॅलो सर आलो. अरे काहीच झालं नाहीये. अरे अजून काहीच झालं नाहीये. तो म्हटलं माझंही काहीच नाही झालं. सो ते स्वप्न राहिलंच बट शेवटी फिल्म येतेच आहे 24 जुलै भूतंबयम आठवणी. हे बघ ते बीबी नाही झालं तरी हे बीबी हिट आहे. येस क्या बात आहे. बीबी माझ्या आयुष्यात महत्वाचंच आहे. येस मग लवकरच बीबी पण येईल ना. हा बीबी पण येईल ना आयुष्यात लवकर. ऑफकोर्स आधी बीबी मग बेबी. किंवा काही No होऊ comments. शकतं. दरम्यान सध्या रामचंद्र गावकर लिखित दिग्दर्शित भूतम भयम या हॉरर कॉमेडी मराठी चित्रपटाची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत असून सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या ऑरेंज ज्यूस गँगने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा चित्रपट 24 जुलै 2026 पासून सर्वत्र प्रदर्शित होत आहे. भूतम भयम चित्रपटातून सौरभ घाडगे, शुभम जाधव, सिद्धांत सरफरे, नील साळेकर आणि करण सोनावणे हे 5 लोकप्रिय कंटेंट क्रिएटर्स पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकत आहेत. तर त्यांना पुष्कराज चिरपुटकर आणि मनमीत प्रेम यांची जबरदस्त साथ लाभली आहे. या सगळ्या कलाकारांच्या सहज अभिनयाची, भन्नाट कॉमिक टायमिंगची आणि एकमेकांमधील अफलातून केमिस्ट्रीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. प्रेक्षको हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.